तर मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सरोज अहिर यांचे कान टोचलेत। सरोज अहिर यांनी मतदारसंघातल्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांसोबतचं फोनवरचं संभाषण फेसबुकवर पोस्ट केलं होतं। त्यावरून गिरीश महाजनांनी सरोज अहिर यांना समज दिली आहे, फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून ऐकवणं चांगलं नाही, लोकप्रतिनिधी यांनी याचं भान ठेवलं पाहिजे अशा शब्दामध्ये महाजनांनी सरोज अहिर यांचे कान टोचले। लोडशेडिंगच्या बाबतीमध्ये मी पण आता अधिकाऱ्यांशी बोललेलं दुपारी की असं योग्य नाही म्हणून, पण त्याचे काय आपण मोबाईलवर बोलावं, स्पीकरवर बोलावं आणि मग ते लोकांमध्ये, मला वाटतं लोकप्रतिनिधी आपण आहोत, आपल्याला या गोष्टीची एवढी समज असली पाहिजे की अशा गोष्टी काही असतात की ते आपण त्या काही सगळ्या लोकांना ऐकवायला त्याची काही आवश्यकता नाही। तुमचा काय विषय आहे, काय नाही ते तुम्ही मांडा ना, निवेदन द्या, फोटो काढा, पण अशा पद्धतीने मुख्यमंत्री तुमच्याशी फोनवर बोलतायत आणि तुम्ही स्पीकरवर ते सगळं रेकॉर्ड करून लोकांना ऐकवतायत, मला वाटतं हे काही योग्य नाही।